संबंध आहे ना. फार्मासिस्टला जर रेकॉर्ड मेंटेन करावं लागतं तर डॉक्टरने का रेकॉर्ड मेंटेन करायचं नाही? फार्मासिस्टला कायद्याने शेड्यूल H1चं रेकॉर्ड मेंटेन करावं लागतं, डॉक्टरने का मेंटेन करायचं नाही? म्हणजे सगळे कायदे काय फक्त दुकानाचं लायसन्स ज्याला दिलं जातं त्याच्यासाठीच आहेत का? ज्याने लायसन्स घेतलं त्याची तपासणी तुम्ही करणार, ज्याच्याकडे लायसन्स नाही फूड सेफ्टीमध्ये तुम्ही कारवाई करता. ड्रग लायसन्सच्या बाबतीमध्ये जर डॉक्टरांकडे जर ड्रग साठा, जिथे ड्रग तिथे लायसन्स, हा तर नियम रूल 65 ड्रग अँड कॉस्मेटिक्स ऍक्ट नुसार तुम्हाला मान्य आहे. जिथे ड्रग तिथे फार्मसिस्ट पाहिजे, फार्मसी ऍक्ट मध्ये लिहिलेले. मग डॉक्टरांना अशी कोणत्या कायद्यानुसार सूट आहे? शेड्यूल केचं वगैरे नाटक नेहमी सांगितलं जातं. शेड्यूल के मध्ये असं लिहिलं, शेड्यूल के मध्ये असं लिहिलेलं नाहीये की बाकीचे कायदे पायदळी तोडून तुम्ही शेड्यूल के फॉलो करा. साहेब, तुमचा या क्षेत्राचा अनुभव जेवढा नाही तेवढे वर्ष, त्याच्यापेक्षा जास्त वर्ष आम्ही या क्षेत्रामध्ये घासून आणि कोळून पिलोय. काय चुकीचं, काय बरोबर, कायद्यामध्ये काय बसतंय तुमच्या अधिकाऱ्यांना बरोबर माहिती. बनावट कॉस्मेटिक्स, सर्रास बनावट कॉस्मेटिक्स विकले जातात. नागरिकांच्या जीवाशी खेळ होतोय. काय कारवाई केली जाते? काहीच नाही. आजपर्यंत न्यूज नाही. एक क्रॉफर्ड मार्केटमध्ये 2 कोटीचं काहीतरी पकडलं, ते सोडलं, तर बाकीच्या ठिकाणी काय कारवाया केल्या कुणालाही तपास नाही. तुमच्या एफडीएच्या ऑफिसला आम्ही जातो, मिटिंगा घेतो 2-2 तास, अधिकाऱ्यांना समजावून सांगतो, आम्हाला आश्वासनं मिळतात, हा आम्ही ही कारवाई करू, आम्ही ती कारवाई करू. 10-10, 20-20, 25-25, 50-50 डॉक्टरांचे पत्ते दिले जातात आमच्याकडून की इथे जा, इथे भरमसाठ स्टॉक आहे. नार्कोटिक ड्रग्स विकले जातात, सायकोट्रॉपिक ड्रग्स विकले जातात, एमटीपी किट विकले जातात. तुमचे अधिकारी आधीच माहिती फोडतात. मी तक्रारी केलेल्या आहेत. आधीच माहिती फोडतात, सांगतात जाऊन, डॉक्टर साहेब उद्या तुमच्याकडे रेड आहे, किंवा केमिस्ट असोसिएशनच्या एखाद्या पदाधिकाऱ्याला निरोप दिला जातो, या डॉक्टरकडे उद्या रेड आहे. अहो, हे सगळं चालत असल्यावरती तुम्ही किती फ्लॅशी न्यूज गाजवलात, किती पत्रकार परिषदा घेतल्यात, किती मोठ्या वल्गना केल्यात, तरीही शेवटी काय, सामान्य जनता ही तुम्ही मरण्यासाठी सोडलेली आहे, जशी राजकारण्यांनी सोडलेली आहे. तुम्ही फक्त 5 स्टार हॉटेल, 3 स्टार हॉटेल, मोठ्या मोठ्या हॉटेलच्या गप्पा मारता, मोठ्या मोठ्या कॅन्टीनच्या गप्पा मारता, पण सर्वसामान्य माणूस ज्या ठिकाणी खातो ना तिथे तुम्हाला घेणं देणं नाही. सर्वसामान्य माणूस जिथे औषधं घेतो तिथे तुम्हाला घेणं देणं नाही. सर्वसामान्य माणूस रोज इंजेक्शन घेतो त्या डॉक्टरकडून, त्या डॉक्टरच्या डिग्रीशी तुम्हाला घेणं देणं नाही, कारण तो तुमच्या अखत्यारीतला विषय नाही. ह्याच मेडिकलमधून औषधं घ्या असं कंपल्शन नाही, बोर्ड लावायला सांगता. मी तुम्हाला हजारो एक्झाम्पल दाखवतो, ते औषध दुसरीकडे मिळतच नाही साहेब. आणि पत्रकार जेव्हा प्रश्न नाही